मी म्हटलं साहेब, महाराष्ट्रामध्ये 20,000 माध्यमिक शाळा आहेत, 80,000 प्राथमिक शाळा आहेत, 6 लाख माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षक आहेत आणि 1,10,00,000 विद्यार्थी संख्या आहे. तुम्ही जर आणि मी जे बोलतोय हे त्यांच्या शिक्षणक्रमाचा अधिकृत भाग आहे, असं लिहिलेलं आहे स्पष्टपणे शैक्षणिक धोरणामध्ये की वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती करा, असं मूल्य शिक्षणात सांगितलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा असं भारतीय घटनेने सांगितलेलं आहे की इट इज अ फंडामेंटल ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट. हे सगळं माझ्या बाजूने आहे. तुम्ही ते मला करू देत नाहीये. मी तुम्हाला पैसे नाही मागत, मी तुम्हाला अनुकूलता मागतोय. तेवढी तुम्ही मागितली तरी 10 वर्षांनी महाराष्ट्राचा मानस बदलू शकेल. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की ते टार्गेट अतिशय बरोबर आहे आणि ते टार्गेट आज आम्ही जर कॅप्चर करू शकलो तर निश्चितपणे 10 वर्षांनी प्रभावी फरक पडू शकतो. तुम्ही म्हणालात की वैज्ञानिक दृष्टिकोन घटनेमध्ये आहे, म्हणजे हे काम खरं तर घटनेचं संरक्षण करणं ज्यांचं काम आहे त्या सरकारचं काम आहे. याचा अर्थ तुम्ही शिक्षकांना जेव्हा प्रशिक्षण देता, बीएड असो डीएड असो जे काय, त्याच्यामध्ये हा भाग आला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं सरकार चालवणारे जे राजकारणी आहेत ते स्वतःच भोंदू असल्यामुळे हे करत नाहीत? मी स्वतः याच्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो. म्हणजे मी असं म्हणतो की सरकार चालवणारे भोंदू आहेत म्हणून ते करत नाहीत का, याचबरोबर या शिक्षकांची डोकी नियंत्रित करणारे त्यांच्या संस्थांचे प्रमुख, कदाचित शिक्षण संचालक, मुख्याध्यापक हे देखील पारंपरिक विचारांनीच असू शकतील. तुम्ही जेव्हा शिक्षकांची शिबिरं घेता किंवा विद्यार्थ्यांची शिबिरं घेता किंवा शाळांमध्ये जाता, काय अनुभव असतो तुमचा? म्हणजे तुम्ही म्हणता शिक्षक बदलतो वगैरे, विरोधही होत असेल. मला स्वतःला असं दिसतं की बऱ्याच चांगल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव अतिशय हार्दिक आहे आणि हा कोणीही आमच्याबरोबर येऊन महाराष्ट्राच्या कुठल्याही तालुक्यात घ्यावा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे अगदीच हार्ड नट जे असतील कुणी आलेले चुकून ते सोडले तर बाकीचे सगळे लोक, त्यांना हे विचार माहीत नसतो तोही विचार माहीत नसतो. ते बहुसंख्य वेळा कोऱ्या किंवा गोंधळलेल्या पाठीचे असतात. विचार करण्याची ही पद्धत आहे असं जर त्यांना समजावून सांगितलं आणि सगळ्यांच्या डोक्यात काही ना काही अंधश्रद्धा असतात, त्यांना जर ती लावून दाखवली आणि याच्यामुळे तुमचा अधिक फायदा आहे, जगाचा काय होईल ते होईल, तुम्ही स्वतःच्या जीवनात अधिक आधुनिक, अधिक यशस्वी होऊ शकाल, तर माझा स्वतःचा असा अनुभव आहे की शिक्षकांना ते आवडतंच, विद्यार्थ्यांना तर आवडतंच आवडतं. पण तुम्हाला विरोध कुठेच झाला नाही. विरोध जो होतो मला तो शिक्षकांच्या शिबिरामध्ये जवळपास झालेला नाही, क्वचित अपवाद वगळता. आम्हालाही माहीत आहे की आपण एक चळवळ जी करायला घेतलेली आहे ती चळवळ अशीच आहे की याच्यामध्ये हे अटळ आहे. काही ठिकाणी लोक सभा उधळणार, काही ठिकाणी